नेहा आज करतो म्हटलं मग हेमीची ऍडमिशन. आज करून राहिले तुम्ही? तर 15 दिवसानं म्हणत होते ना. आजची तर जमतेम 10 तारीख आली. आले काय तुमच्याजवळ पैसे ऍडमिशन करायला? आले काय म्हणजे आले माझ्याजवळ ऍडमिशन करायला पैसे. आजची 10 तारीख, उद्याची 11, उद्याचा शनिवारच आहे आणि रविवारी सुट्टी आहे. तर सोमवारपासून पाठवतो मग तिले शाळेत. हा, सोमवारची 13 तारीख. सोमवारपासून काऊन? सोमवारपासून याच्यासाठी, आजचा कोणता वार आहे? शुक्रवार. मग आजची शाळा होईन काय तिची? नाही होणार ना. नाही, आता कधी होईन तिची शाळा? लेकराची शाळा तर सकाळीच राहते 8 वाजतापासून. म्हणूनच म्हणून राहिलो, आज तिची ऍडमिशन करतो. उद्या आहे शनिवार, तर उद्या काय शनिवारा दिवशी जास्त काही शाळा राहत नाही, 2-3 घंट्याची शाळा. आणि मग आला रविवार, म्हणून राहिलो सोमवारपासून तिले मग रेग्युलर पाठवून देजो शाळेत. ठीक आहे ना. तर आले काय मग आता तुमच्याजवळ पैसे ऍडमिशन करायला? आले काय म्हणजे तुले काय म्हटलं होतं का माझ्या कामाचे पैसे भेटायचे आहे, भेटू दे मग करतो ऍडमिशन. हा, तुनं दम नाही धरला, उठून पाहिली तिकडे भावाच्या घरी. हा, तानातानानं. आजची जमतेम 10 तारीख आहे, आले ना माझ्याजवळ पैसे. हा, दम नाही धरत. ठीक आहे ना. तर गेली होती तर आली ना मग? आली नसती तर बोलले असते तुम्ही, पण आली ना मी. आता करून घ्या ऍडमिशन, पाठवतो तिला शाळेत. ठीक आहे ना, पाहतो ना मी बी आता. रोज पाठवणं होते का नाही होत तू या ना, का तूच आता 8-9 वाजेपर्यंत झोपून राहतं. किती आहे म्हणते तर मग नर्सरीची फी? नर्सरीची फी काय आहे ना, 7,000 आहे म्हणते. हो काय? तर 7,000 मग एकानंच भरा लागेल काय तुम्हाला आजच? माहित नाही आता एकानं भरा लागते का थोडे थोडे भरा लागते. शाळेत जाऊन पाहिजे तेव्हाच माहित होईल ना. शाळेत जाऊन पाहतो, ड्रेसचा विचारा लागन, कोणता ड्रेस घ्या लागते, काय घ्या लागते, पुस्तकं कितीचे होते, काय होते. हा, पूर्ण विचारपूस करून येतो ना आज. बरं, या मग. तर किती वाजता याल मग तुम्ही तिकून? येतो ना मी 10च्या पहिले पहिले वापस येतो. तू डब्बा बनवून ठेव माझ्यासाठी, कामाला जाईन मी 10 वाजता. तर डब्बा गिब्बा बनवून ठेव, जो आल्याबरोबर निघून जाईन मी कामाला. येणं होईन 10 वाजेपर्यंत वापस? नाही तर वाट पाहत बसा लागन तुमची, आले नाही आले नाही. वाट कायले पाहा लागते, पक्क्याच्या गाडीवर जातो ना, त्याला नेतो संग. त्यानं शाळाही पाहिली आहे आणि मॅडम लोकाय संग ओळखी आहे त्याची, तर त्याच्यानं त्यालाच घेऊन जातो. बोला चालायला पाहिजे ना संग. आणि त्यानं शाळाही पाहिली आहे, त्याच्यानं त्यालाच घेऊन जातो. आणि तिथं काय जेवढा वेळ लागन तेवढा वेळ लागन आम्हाला शाळेत. अर्धा घंटा लागन असं, अर्ध्या घंट्यात काम झालं म्हणजे घेऊन जातो आम्ही. दुसरं काम नाही आहे ना मग. बरं ठीक आहे, जा मग पटकन, मी डब्बा बनवून ठेवतो. हो हो. चाल गड्या, कामाला जातो म्हणते तर डब्बा बनवतो. काय बनव भाजीचं हेही नाही समजत बाप्पा. तिकडे गेली होती तर यायनं तर भाजीपाला आणूनही नाही ठेवला. पाहतो डाळ बनवून देतो कायची. आई, आई, काय झालं नेहा? आई, अलकूचे बाबा कामाला जातो म्हणते तर मी डब्बा बनवून राहिले. तर म्हटलं मी भाजीचं बनवतो, तर तू दळण करतं काय तोपर्यंत? काऊन पीठ नाही आहे काय घरी? नाही नाही, पीठच नाही आहे. आणि हे कायले मग दळण करते आणि चक्कीवर नेऊन ठेवते? अमाय, तर रात्रीच काऊन नाही सांगितलं मग त्या? रात्री आपण दळण नसतं केलं काय? आता वेळेवर कधी दळण होईन, कधी नेऊन ठेवशील तू चक्कीवर, आणि कधी दळून देईन तो चक्कीवाला, आणि कधी आणशील ना कधी पोळ्या बनवशील. दळण तर कर तू, पाहू वेळेवर घेऊन येईन. नाही तर बाजूच्या घरून लागतेस किती, थोडंसं पाहिजे. तर एक काम कर ना, 2-4 पोळ्याचं तर पीठ असन. हा, 2-4 पोळ्याचं पीठ आहे ना. हो, तर जवळसाठी बनवून ठेवून दे, आपल्यासाठी मग बनवता येते दळून आणल्यावर. हो, जमते ना जमते. तर तू दळण कर ना मग, गहू काढून देतो मी, बसल्या बसल्या दळण करतो. बरं ठीक आहे ना, दे मग गहू काढून, दळण करतो मी. हो हो. आई, इकडेच आहे ना मग घरात? इथंच बस म्हटलं, इथंच दळण कर. अमाय, बाहेर आणती तर मस्त उजेडात. इकडे उजेड बी आहे, घरात दिसन मले खडे. ये ना इकडचे घरात, जास्त खडे गिडे नाही आहे, दिसते ना खडे, एकदम अंधार थोडी आहे घरात. अजून मला इथून तिथं आणा लागन गहू उचलून. ये इकडेच ये घरात. बरं ठीक आहे, येतो. नेहा, कुठं काढले म्हटलं गहू? कुठं गेली गड्या? ये गहू काढले म्हणते ना. कुठं काढले हो गहू नेहा? कोणत्या खोलीत काढले तू ना? अहो आई, तिकडच्या खोलीत जाणं, तिकडल्या बैठक रूमच्या बाजूची खोली. बरं बरं ठीक आहे. इकडे जाय आणि तिकडे जाय, हे बी नाचवते. आई, आई, हे गहू आहे म्हटलं, साफ करून घे. एवढे मोठे साफ करा लागते गहू? एवढे मोठे नाही, सध्याचे 4-5 पायल्या करून घे तू. 4-5 पायल्या करा लागते साफ? तर तुनं तर पूर्ण चुंबडीच काढली गहू साफ करायले. तर करून घेऊ ना मग. आता तूही घरी आहे, मी घरी आहे, तर करून घेऊ म्हटलं. गहू साफ करून ठेवून देऊ, दुपारी गिपारी टाइम भेटन तेव्हा. आणि जेव्हा तुला टाइम भेटन तेव्हा करत जाय तू, जेव्हा तुझ्या मन लागन तेव्हा. पायलीभर 2 पायली, पायलीभर 2 पायली.
असं करता करता तर कट्टाभर गहू साफ होऊन जाते. अमाय तर मला काय गहू साफ करायला आणलं काय बाप्पा त्या तू या घरी? नाही ना व, गहू साफ करायला कायले आणलं म्या? आता हाय तू घरी तर साफ करून तुला एकटीलेच थोडी म्हणून राहिली मी करू लागन ना. आता स्वयंपाक बनवतो त्याच्यानं तू चारक पायल्या करून घे. मग दुपारी की आपल्याला टाइम भेटत जाईन तेव्हा करत जाऊ मग आपण दोघी जणी थोडे थोडे गहू साफ. मग मी कामाला की जाईन तर मग माझ्याजवळ टाइम नाही राहणार ना. त्याच्यानं म्हटलं आता तू आहे घरी तर एवढं काम होऊन जाते माया. हा काय बरोबर काम घेऊन घेत जाय तू मायाजवळून. मी आली म्हणजे नाव मला खाली बसू नाही देत. तू या घरी आली तर मला कामं करा लागते. पण मी सुनीलच्या घरी राहतो ना तर रुपा मले एक काम नाही करू देत म्हटलं. तेच ते करून घेते आणि ताटही वाढून देते जेवाचं. तर मग सून होय ना करा नसते कामं. सून नाही होय काय? हो सून होय तर सुनीनं केले पाहिजे कामं आणि पोरीनं नाही केले पाहिजे काय? पोरीले तर उलट कदर याले पाहिजे. चाल बापा मै माय आली तर माझे हातपाय दाबून दिले पाहिजे. मायले मस्त आराम करू दिलं पाहिजे. असं केलं पाहिजे बापा तूनं. तर तू तर माझ जोडून काम घेऊन घेत. गहू साफ कराई, लसण साफ कराई, भेंडी कापून दे, मिरच्या चिरून दे. हेच चालू राहते तू या घरी. मग लेकराले शाळेत नेऊन दे. हाव काय? आता गावाला गेली तेव्हापासून भल्ला भाग घेऊन राहिली तू सुनीचा पोराचा. त्याचा भाग घे तू. गेली तेव्हापासून काय शिकवलं हो त्यानं? ते कायले काही शिकवण मले? मले समजत नाही काय? हाव काय शिकवलं नाही तर मग भल्ला भाग घेऊन राहिली तू तर. कोणी मले काही नाही शिकवत. मले समजते कोण कसं आहे तर. जाय तू स्वयंपाक बनव, करतो मी गहूचा. 4-5 पायल्या करतो आणि मग आराम करन. ठीक आहे ना, कर जो आराम. गहू गाळा लागन काय? जास्त खडे वडे तर नाही आहे लहान, पण तरी गाडून घे. नाही तेवढंच काम सोपी होते खडे काढाले. गाडून घे. खडे हाय नाही म्हणतं गाळाले लावतं. तर गाडून घे ना. बारीक खडे तुझ्या डोळ्यानं दिसते नाही दिसत त्याच्यानं म्हणून राहिली गाडून घे म्हणून. मग मोठे मोठे खडे राहते तर मग लवकर काढणं होते. कर तू लवकर दळण झालं म्हणजे मग मी नेऊन ठेवतो चक्कीवर. मग अजून दळण आणा लागन. ठीक आहे करतो ना मी. गहू साफ करतो. जाय तू कर काम. काय करून राहिली तर कोणते काम? भाजी बनवतो म्हटलं. घरी भाजीपालाही नाही आहे. काय बनव समजत नाही. बनव काय बनवायचं आहे तर बनव. बेसन गिसन पाहतो आता. भाजीपाला नाही आहे तर बेसनच बनवतो नाही तर मस्त. पाय तू या मतानं. हॅलो हा आई बोल. काय करून राहिली बाई? काही नाही आहे कामच चालू होते. हे सकाळी सकाळी जाते ना 9 वाजता तर 9 वाजेपर्यंत डब्बा बनवून द्यावा लागते यायले. कामच करत होती. आत्ताच हे गेले. तुझे 2 मिस कॉल पाहिले मी. म्हटलं आईचा फोन येऊन राहिला. म्हटलं पहिले कामं करून घेतो आणि मग लावतो तुले फोन. तर आत्ताच हे गेले आणि मग तुले फोन लावला आता. हाव काय? लेकरं काय करून राहिले? लेकरं झोपलेच आहे. उठलेच नाही आज. रात्री लेट झोपला मी 12-1 वाजता. तर झोपलेच आहे अजून. उठायचेच आहे 9 वाजले तरी. हा काय? झोपू दे. झोपलाय तर मस्त झोप जाऊ दे त्याची. झोप नाही जात तर चिडचिड करते मग. हो झोपलाय तोपर्यंत मस्त काम करून घेतो ना मी. आता स्वयंपाक गी झाला माझा. आता कपडे राहिले धुवायचे. कपडे धुईदाय करून वाहू टाकून देतो. पावसाळ्याचे कपडे वाढत नाही ना त्याच्यानं लवकर धुवून टाकून द्या लागते मग. हो. झाला चहा नाश्ता? हो चहा नाश्ता झाला. आता स्वयंपाक चालू आहे. घरीच आहे आई? घरी नाही हो बाई. जेवण खावण करून वावरात जाईन ना 11 वाजता. काम चालू आहे काय तर वावरात? काम तर नाही चालू आहे म्हणा पण घरच्या घरी करा लागते ना काम. आता एकदा वावर पेरल्यावर कुठं घरी राहायला भेटते. कधी इथं हे करा कधी तिथं ते करा. काही ना काही काम चालूच राहते. आता म्हटलं काल त्या बाबानं बी घेऊन आले. वाद्या बरबटी अजून काय म्हणते भेंडी ते लावून देतो म्हटलं वावरात. लावून दे थोडं सगळंच मस्त. वाद्या भेंडी चवळीच्या शेंगा अजून काकडी आहे आणि अजून 10-12 झाडं मिरचीचे लावजो. 10-12 झाडं वांग्याचे लावजो. टमाटरचे झाड आहे. सगळं लावून दे म्हटलं. मस्त घरचाच भाजीपाला निघते मग. विकत घ्यायचं काम नाही. पोपट लावजो वाल लावजो. घरीच तर किती मोठ्या शेंगा निघते मग निघाल्यावर. पोपट न वाल तर मागच लावला मी ना. अजून पाहिजे ना दूध मुंगरागी भेटन तर आणजो बिया आणि लावून देजो. सांगा लागन बाबा तुझ्या बाबाले. कोणाच्या घरून आणायला लावा लागन. विचारजो गावात कोणाच्या ना कोणाच्या घरी भेटूनच जाते बी. हो. बाबाजी गेले असन वावरात? हो चालले जाते ना ते. नाश्ता गिश्ता करून 8 वाजता चालले जाते. थांबत नाही ना आता. तिकडे वानेरगी पाहा लागते. वानेरायचं तर सध्या त्रास नाही आहे म्हणा पण तरी बी वावरात राहाच लागते ना. पाखरं गिकरं हाकलत आणि गाई बकऱ्यावालेले पाहाच लागते. हो
नाही तर काय मग, अन जंगलाच्या काठानं वावर आहे तर बकऱ्यावाले चारा तोडायला येईन, कायला येईन. बकऱ्या गिकऱ्या वावरात घुसून देते, त्याच्यानं राहास लागते वावरात, एक जण पाहिजेच. दादा कामाला जात असन? हो हो, तू कामाला जाते ना, तो बी एक दिवस घरी नाही राहत. काम चालू राहिलं म्हणजे कामालाच जाते. हो हो. आणि गण्या काय म्हणते, जाते शाळेत? हो, जाऊन राहिला ना, शाळेत जाऊन राहिला. आता नाटकं गिटकं नाही केले त्याने एवढ्यात. आता काय माहित बाप्पा, उद्या शनिवार आहे, उद्या जाते का नाही जात. उद्या सकाळीची शाळा. लवकर उठा लागत असन मग शनिवारी? हो, 6 वाजताच उठा लागते ना. 8 वाजता शाळा राहते तर 6 वाजता उठा लागते. आणि मग 7 वाजता इथून पाठवतो त्याले. बरोबर 8 वाजेपर्यंत शाळेत पोचून जाते मग. हो हो. एवढ्या सकाळी पण उठायला नाही पाहत लेकरं. हो, गावातल्या गावात तरी जाणं होते, बाहेर गावचं म्हटलं का तसंच होते, शनिवारची शाळाच पडते. नाही तर काय मग, पाठवा लागन तरी त्याला. घरी ठेवून काय करन, मस्ती करायला पाठवा लागन जबरदस्ती. उठ रे बाबू, उठ रे बाबू. हो, शाळेत गेले तर काही ना काही शिकून येते. नाही तर काय मग. ठीक आहे मग बाई, मी आता पाहतो बबिता काय करून राहिली तर तिले 2 कामं करू लागतो. बरं ठीक आहे. नाही हो, लवकर लवकर कामं होऊन जाईन तिचे. ठीक आहे मग बाई, लावून संध्याकाळी फोन. ठीक आहे ना, बाबाले लावून पहा लागन फोन. आली तेव्हापासून बाबाले फोन नाही लावला. लावून पाहिजे ना त्या बाबाले फोन, लावून पाहिजे. वावरात आहे ते, पण पाहिजे वावरात कधी नेटवर्क भेटते ना कधी भेटत नाही. आपण उतारात राहिलो समजा खालच्या पट्टीत तर नेटवर्क भेटत नाही, आणि वरच्या साईडनं राहा लागते मग खोपडीच्या जवळपास, तिथं भेटते मग नेटवर्क. हो काय? हो, तर लावून पाहिजे. लागला तर लागला फोन, नाही तर वावरात गेल्यावर सांगतोच मग मी. लाव जा म्हणून रिंकूले फोन. हो, तशी करजो. जर फोन लागला तर बोलून घेईन मी, नाही तर मग वावरात गेल्यावर सांगजो मग बाबाले. लावा म्हणा रिंकूले फोन, बोलाच आहे म्हणा. ठीक आहे ना. ठीक आहे मग रिंकू, ठेवतो फोन. हो आई, ठीक आहे ठीक आहे. हो हो. आई, झालं काय दळण? बापा बापा, एवढ्या लवकर दळण होईन काय? खळे होय का काय होय हे? अन मले म्हणत होती काही 2-4च खळे आहे, लवकर दळण होते. खळे काढू काढू बेजार झाली मी. किती वेळची बसली मी गहू साफ करायले. अजून 2 पायली दळण नाही झालं म्हटलं. एवढे खराब गहू घेऊन घेतले, कोणाजवळचे घेतले तर? घेतलेले नाही होय, माया रोजाचेच होय. कामाले जात होती ना मी गहू कापाले, तर तेच जमा केले मी. असे गहू घेतले मग? घ्यायच्या वेळेस म्हणा चांगले गहू द्या आम्हाले. मशीन खालचे गिलचे दिले असन, कोणाच्या घरचे गहू आहे तर. असे खडेवाले गहू अलग ठेवा लागते. चांगले गहू आणि खडेवाले गहू मिक्स करून ठेवून दिले त्या. आई, कोणी कोणी ना लयच कंजूस राहते, चांगलेवाले गहू देत नाही. असे मशीन खालचे खडे वडेवाले खराब गहू देऊन देते. तर घ्या नाही लागत ना मग. दिवसभर काम करा लागते, मग असे गहू घ्या लागते काय? द्यायचं आहे तर चांगले गहू द्या म्हणा, नाही तर मग आम्हाला पैसे द्या. पैशानं तरी गहू घेता येते. खराब खराब गहू घेऊन घेतले, खडे न गिळे. हे गहू पूर्ण गाडा लागन आपल्याले, तेव्हा कुठं गहू साफ होईन, नाही तर तसे गहू साफ होत नाही. ठीक आहे, नाही थोडे थोडे करा लागन ना मग गहू साफ. म्हणूनच तर म्हणून राहिली, आता तू 8-10 दिवस आहे तर करू लागजो मले गहू साफ. कारण की मीच तर दळण करू करू परेशान होऊन जातो. गव्हामध्ये एवढे मोठे खडे आहे, तर उन्हाळ्यात एवढी ऊन तपत होती, तर मस्त धुवून वाळू टाकायला पाहिजे होते. धुतल्यानं तर खडे विरघळून जाते, मातीचे खडे. अमाय हो गड्या, तेव्हा माय लक्षातच नाही आलं आई तसं करावं म्हणून. तुले तर प्रत्येक गोष्टी सांगाच लागते, असं कर बाई तसं कर बाई. नाव स्वतःचं डोकं नाही चालवत. तर तू इथं राहिली असती तर तुला सांगितलं असतं मले. तिकडे चालली गेली ना तू सुनीलच्या घरी. आता सांगून राहिली, याच्या पुढे असे खराब गहू घ्यायचे नाही. आणि गव्हामध्ये खडे असले तर धुवून धावून मस्त कडक वाळवून ठेवून द्या. मग खडे निघून जाते, विरघळून जाते. मग काय कुशा राहते तर कुशाही निघून जाते धुतल्यानं. कितीक झाले तर गहू साफ मग आता? थोडेसे झाले पायलीक भर. बर, जेवढे होते साफ तेवढे गहू साफ कर. मी पटकन स्वयंपाक बनवतो आणि करू लागतो मग दळण. मी पटपट गाडू गाडू देईन, तू खडे काढून घेजो. लवकर तर होते मग दळण. मले खडे नाही दिसत हो बाई, गहू मी गाडून देईन. तू खडे काढजो. आणि चष्माही नाही आणला मीनं, बिना चष्म्यानं तर खडे वळखाले नाही येत. आई, तर चष्मा लावूनच ठेवा लागते ना मग. चष्मा लावासाठी घेतला का ठेवासाठी घेतला त्या? अहो, तर तू आठवण नाही दिली ना आपण आलो तेव्हा. माया चष्मा गावालेच राहिला. आता बिना चष्म्यानं दिसत नाही, तू म्हणतो दळण कर. आफत नाही झाली काय गहू साफ करायची? ठीक आहे ना, तर तू बसल्या बसल्या गाडून तर देऊ शकतो. गहू गाडाले चष्मा थोडी लागते. हातानंच गहू गाडणार. ठीक आहे, असे कामं देत नको जात जाऊ, जे मले काम दिसत नाही डोळ्यानं ठेवाले. ठीक आहे ना, तर तू गाडून देजो ना फक्त. खडे मी काढन.
ठीक आहे ना, आता जेवढे खडे दिसते माझ्या डोळ्यानं तेवढे खडे काढतो मी. तरी तू एक हात मारून देजो मग. ठीक आहे. नाही झाला काय स्वयंपाक? नाही व्हायचं आहे. बेसन बनवत होती पण बेसन नाही बनवलं, मग मसूरची डाळच बनवली. हाव काय? हो, डब्यावर काय देऊ म्हटलं, बेसन मसूरची डाळच देतो. तर आता पटकन 2-4 पोळ्या बनवतो आणि मग मी गहू साफ करू लागतो. बरं बरं. बुवा कुठं गेले आज? लवकरच गेले सकाळीच. कुठं गेले तर? हे काय ऍडमिशन करायला गेले. हे मीची ऍडमिशन करतो म्हणे आज, तर शाळेतच गेले. येतो म्हणे 10 वाजेपर्यंत आणि तिकून आल्यावर मग कामाला जाईन. हाव काय? हो ठीक आहे. मग आई मी पोळ्या बनवून घेतो त्याला यायच्या पहिले. बरं, बनव बनव. हो, बनवून ठेवून दे ना. डब्बा नाही तर अजून तुलेच बोलन झाला नाही म्हणून अजून डब्बा 10 वाजले तरी. नाही तर काय मग.